दरवर्षी महाराष्ट्रात एक असा सोहळा होतो जो पाहून जगभरातील अनेक लोक आश्चर्यचकित होतात. लाखो वारकरी, शेकडो किलोमीटरचा प्रवास, पाऊस, चिखल, ऊन, तरीही ना गोंधळ, ना भांडण, ना कोणती मोठी अव्यवस्था. मग प्रश्न पडतो, हे नेमकं शक्य कसं होतं बरं? या लाखो वारकऱ्यांचं नियोजन कोण करतं? अन्न कुठून येतं? वैद्यकीय सुविधा कोण पुरवतं? आणि जगभरात वारकरी संप्रदायाची शिस्त एवढी प्रसिद्ध का आहे? आज आपण हे सगळं सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत. पालखी सोहळा म्हणजे नेमकं काय? ही महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. 800 वर्ष पुराणी संस्कृती आहे. ती महाराष्ट्राने अजूनपर्यंत जपली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून लाखो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. हा प्रवास अनेक दिवस, महिने, 2 महिने असा चालतो. लाखो लोक चालतात, पण गोंधळ का होत नाही? याचं पाहिलं कारण म्हणजे शिस्त. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक दिंडीचं स्वतंत्र नियोजन असतं. प्रत्येक दिंडीला प्रमुख असतो. कोण कुठे चालणार, कोण कधी थांबणार, कोणती दिंडी आधी, कोणती नंतर, हे सर्व आधीच निश्चित केलेलं असतं. म्हणून लाखो लोक असूनही व्यवस्था कोलमडत नाही. अन्नाची व्यवस्था कशी बरं होत असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असेल. कसे म्हणजे अनेक सेवाभावी संस्था किंवा दानशूर व्यक्ती हे अन्नदानाची सेवा करतात. किंवा जर कुठे अन्न जर भेटलं नाही तर त्यांच्यासोबत त्यांचा लवाजमा म्हणजेच त्यांच्या स्वयंपाकाची भांडी, त्यांचं स्वयंपाकासाठी लागणारे भाजीपाला वगैरे हे त्यांच्यासोबत पण असतं. ते करून पण खातात. असं नाही की ते फक्त देणाऱ्यावर थांबतात. आणि हे एक व्यवसाय म्हणून बघितला जात नाही. इथं जे देतात ते निर्मळ भक्तिभावाने आणि श्रद्धेने हे दान. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडतो की पाण्याची व्यवस्था कशी बरं होत असेल? एवढे सारे लोक आणि हे बिस्लरी घेऊन तर हे पाणी पित नाहीत. हे अगदी खरं आहे. वारकरी जी मंडळी आहेत त्यांना अनेक सेवाभावी संस्था किंवा टँकर, पाण्याचे टँकर हे फिल्टर केलेलं पाणी त्यांना देतात. किंवा अनेक ठिकाणी पाणपोया पण लोकांनी पाणपोया पण उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे पाण्याचा प्रश्न पण त्यांचा. आता वैद्यकीय सुविधा, आता कसं आहे माहिती आहे का, एवढे सारे लोक म्हटल्यानंतर आजारी पडणं हे स्वाभाविक आहे किंवा संसर्ग होणं हे स्वाभाविक आहे. मग यासाठी काय त्यांच्यासोबत म्हणजे नर्स, डॉक्टर यांची पथकं पण असतात. बरं. आणि जिथे त्यांचा पालखीचा मुक्काम असतो तिथं तर अजून जास्त प्रमाणामध्ये सगळ्याच गोष्टींची ही तैनात केलेली असते. नर्स, डॉक्टर, ॲम्ब्युलन्स, सेवाभावी संस्था पण मदत करतात किंवा सरकारकडून ह्या गोष्टींची उपलब्धता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायजीन, स्वच्छता. तर आता जिथं पालखी मुक्कामी असते का नाही तिथं हे तात्पुरते शौचालय जे आहे ते उपलब्ध करून दिले जातात. तसेच रात्रभर कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पण लोक रात्रभर तिथं तैनात असतात. त्यामुळे हा प्रश्न पण तिथं मिटला जातो. आषाढी वारी जी आहे ती पावसामध्येच चालू होते. त्याच्यामुळं पाऊस तर लागणार हे स्वाभाविकच आहे. जिथे खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो तिथं जर्मन शेड्स, तात्पुरता निवारा किंवा तंबू अशी व्यवस्था केली जाते. पण विठ्ठलाला आपल्या भक्ताची काळजी आहे. तो आधीच पडतो पाऊस किंवा वारी तिथं पोहोच झाल्यानंतर मग पडायला सुरुवात होते. म्हणजे बघा, विठ्ठलाला पण काळजी आहे आपल्या भक्ताची. वारकरी इतके शिस्तबद्ध का बरं असतात? कारण त्यांच्यासाठी ही फक्त यात्रा नाही, ही साधना आहे. नामस्मरण, सेवा, संयम आणि समानता ही वारकरी परंपरेची ओळख आहे. इथे श्रीमंत, गरीब, मोठा, लहान, जात पात यापेक्षा विठ्ठल हे सर्वात मोठं असतं. जगभरात वारीची चर्चा का बरं होत असेल? म्हणजे बाहेरच्या देशातले जे लोक आहेत त्यांना पण असा प्रश्न पडतो की एवढे सारे लाखोनी लोक एवढ्या शिस्तीत ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता कसं काय बरे चालतात आणि कशासाठी चालतात, म्हणजे काय? तर ह्याचं हे रहस्य शोधण्यासाठी बाहेरच्या देशातून पण पर्यटक जे आहेत वारीमध्ये सामील पण होतात आणि एक संशोधनासाठी ते सामील पण होतात आणि एक भक्तिमय वातावरणामुळे पण म्हणून सामील होतात. पालखी हा केवळ एक धार्मिक सोहळा असून एक शिस्त, एक सेवाभाव आणि मानवतेचं एक जिवंत विद्यापीठ आहे. तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतलाय का? असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी चला शिकू नवे काहीतरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.